नमस्ते फ्रेंड्स, मनीषाज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण रव्याचे इन्स्टंट गुलाबजाम कसे बनवायचे हे बघणार आहोत या ब्लॉगमधून। तर एकदम सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे। चला रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी एका नॉनस्टिक कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे, 1 ते 1.5 चमचा। शक्यतो कढई नॉनस्टिक घ्या, म्हणजे आपल्याला ही रेसिपी झटपट आणि सोपी जाईल करायला। तर तूप किंवा तेल काहीही घेऊ शकता। मी ते 1.5 चमचा तूप घेतला आहे आणि त्यात आपल्याला घरातली 1 वाटी सेट करायची आहे सर्व साहित्यासाठी। तर हा 1 वाटी रवा घेतला आहे मी। तर हा जाड पण नाही आणि बारीक पण नाही, मीडियम साईजचा रवा आहे। जर तुमच्याकडचा थोडा जाड असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी पण चालेल। रवा आपल्याला फक्त फुलेपर्यंत भाजायचा आहे, त्याचा रंग बदलायचा नाही, लालसर रंग करायचा नाही आहे, पांढरा शुभ्रच रंग ठेवायचा आहे। 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हा रवा फुलतो। गॅसवरती कढई जर चांगली तापलेली असेल तर लगेचच फुलतो टाकल्यानंतर। तर हे बघा, थोडंसं एकसारखं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। चहूबाजूने रवा व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे, तो कच्चा राहता कामा नये। तर हे बघा, तर मी रवा व्यवस्थित असा परतवून घेतला आहे। आणि आता आपल्याला त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या यात दूध टाकायचं आहे। तर जे आपलं दूध आहे बिना क्रीमचं साय काढलेलं ते टाकलं तरी पण चालेल। तर हे बघा, बरोबर 1 वाटीला मी 2 वाट्या दूध इथं घातलं आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, कारण दूध घातल्यानंतर लगेचच रव्याच्या आहे ना गाठी व्हायला सुरुवात होते किंवा लगेचच तो असा जमा होतो, रवा लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते। तर आता आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। तर मी 1 छोटा चमचा वेलची पूड टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूडचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर थोडीशी मी वेलची पूड टाकली आणि हे बघा, गॅसची फ्लेम कमीच ठेवली आहे। याचा लगेच असा घट्टसर गोळा तयार झाला आणि हे मिश्रण आता पॅनपासून सुटायला लागलं आहे, म्हणजे जवळजवळ हे तयार झालं आहे। आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकू। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं ना की त्याची टेस्ट आणखी छान येते। तर मी थोडंसं मीठ टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स केलं आणि एका ताटामध्ये हे मिश्रण थंड करायला ओतून घेतलं आहे। तर एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला यात मिल्क पावडर ॲड करायची आहे। तर मी पोह्यांचा जो चमचा आहे ना ते 5 चमचे मी यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे। तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये 10 रुपयाला 1 सॅशे मिळतं, ते जरी तुम्ही पूर्ण 1 सॅशे टाकलं नाही यात तरी पण चालेल। पण दूध पावडर ही आवर्जून टाका, कारण दूध पावडरमुळेच या गुलाबजामची चव अप्रतिम लागते, किंवा ते एकदम आपण जे बाहेरून प्रीमिक्स आणतो ना गुलाबजामचं, थोडीशी तरी त्यासारखी लागते, लक्षात येत नाही की हे रव्याचे गुलाबजाम आहेत। त्यामुळं दूध पावडर ही आवर्जून घाला। तर दूध पावडरचे ना थोडेसे असे लंग्स होतात, तर ते व्यवस्थित फोडून घ्या। एखादा अर्धा राहिला तरी काही हरकत नाही। आता आपण यात सोडा टाकू। तर 1 छोटा सपाट चमचा मी सोडा टाकला आहे आणि त्यावरती थोडंसं दूध घातलं, म्हणजे हा सोडा ह्या मिश्रणामध्ये मिक्स व्हायला मदत होईल। तर व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सोडा व्यवस्थित मिक्स करायचा आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर याचा गोळा करून आपल्याला थोडा वेळ रवा फुलू द्यायचा आहे। तोपर्यंत आपण जी गुलाबजामची चाचणी आहे ती बनवून घेऊ। तर हे बघा, ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी इथे साखर घेतली आणि 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, साखरेचं आणि पाण्याचं। तर आपल्याला याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही आहे, फक्त आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे। आणि साधारणपणे 4-5 मिनिटातच लगेच साखर वितळून फुल गॅसवरती याचं लगेच मिश्रण असं चाचणी तयार होते। तर हाताला चिकट लागतंय इतपतच आपल्याला ही चाचणी बनवायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। रूम टेम्परेचरवरती आपल्याला हे जी चाचणी आहे ती थंड होत ठेवायची आहे। आता आपण गुलाबजाम बनवून घेऊ। तर पीठ छान फुगलं आहे। तर हे बघा, गोल आकाराचे किंवा सिलेंडर शेपमध्ये कसे पण तुम्ही गुलाबजाम बनवू शकता, तुम्हाला जसे आवडतील तसे। फक्त जास्त जोर दाबून असे बनवू नका, हलक्या हाताने बनवायचे आहेत। तर गॅसवरती मी हे बघा, या पद्धतीने मी सर्व गुलाबजाम बनवून घेतले। तर गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। अगोदर तेल मी गॅस फुल करून कडक तापून घेतलं, नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि त्यात मावतील इतकेच आपल्याला टाकायचे आहे। जास्त दाटी करायची नाही किंवा जास्त गुलाबजाम आपल्याला एका वेळेस टाकायची नाही।
नाहीतर मग ते तुटण्याची शक्यता असते। आणि हलवताना पण आपल्याला लगेच घाई करायची नाही आहे, थोडा वेळ खालच्या बाजूने व्यवस्थित असे ते होऊ द्यायचे आहेत आणि तांबूस रंग थोडा येऊ द्यायचा आहे, नंतरच आपल्याला अलगद पलटवायचे आहेत। तर झाऱ्याच्या साहाय्याने मी अलगद असे हे बघा पलटवून घेतले। तर छान असे मस्त गुलाबजाम आपले झाले आहेत। तर हे बघा तेलात एकदा सेट झाल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू असे खालीवर करायचे आहे, म्हणजे मग त्यांना आहे ना चहू बाजूंनी सोनेरी गोल्डन रंग येईल आणि गुलाबजाम एकसारखे सर्व बाजूनी तळले जातील। तर आता छान असा रंग सोनेरी आला आहे। तर यापेक्षा थोडासा आणखी डार्क रंग मी येऊ देणार आहे आणि नंतर हे काढून घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी थोडासा डार्क रंग हवा असेल तर आणखी थोडा वेळ तळू द्या, नाहीतर मग नंतर पण ती जळण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो असे सोनेरी रंगावरतीच तळल्यानंतर काढून घ्या। तर आता छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता मी हे काढून घेणार आहे। ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत, हे लगेच गरम आपल्याला पाकात टाकायचे नाही आहे। तर दुसरी बॅच तळेपर्यंत आपण हे थोडेसे थंड होऊ देऊ आणि नंतर मग पाकात टाकू। पाक पण आता रूम टेम्परेचरवरती थंड झाला असेल। राहिलेले सर्व गुलाबजाम मी आता तळून घेतले आहेत आणि सर्व आता तळून झाल्यानंतर थोड्याशा कोमट पाकामध्ये आपण हे सर्व टाकून देऊ। तर हे बघा पाक पण आता थोडासा कोमट झालेला आहे आणि यात आता मी गुलाबजाम टाकले आहेत। तर सर्व गुलाबजाम पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला यात टाकायचे आहेत आणि व्यवस्थित पूर्णपणे बुडू द्यायचे आहेत, म्हणजे वरती गुलाबजाम राहता कामा नये। सर्व गुलाबजामच्या वरतून पाक आला पाहिजे एवढा पाक, किंवा घेतानाच असं पसरट भांडं घ्या, म्हणजे व्यवस्थित सर्व गुलाबजाम आहे ना त्यामध्ये पाक मुरेल। तर आता हे मी यावर झाकण ठेवून अर्धा तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण फ्रीजमध्ये ना थंड गुलाबजाम खूप छान लागतात आणि व्यवस्थित पण सेट होतात ते। साधारणपणे अर्धा ते पाऊण तासानंतर मी फ्रीजमधून हे गुलाबजाम बाहेर काढले आणि हे बघा पाक मस्त आतपर्यंत मुरल्यामुळे हे गुलाबजाम असे फुलले आहेत। तर आता आपण ते एका डिशमध्ये सर्व करू। तर यावरती ना तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे पण टाकू शकता, त्यामुळे ही डिश आणखी अट्रॅक्टिव्ह दिसेल। तर हे बघा मी यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकले, एकदम असे बारीक कट करून बदाम, पिस्ते, काजू, आणि या पद्धतीने मी ती अशी थोडीशी डेकोर केली। जर तुमच्याकडे पाहुणे येणार असले तर आपण काय करतो, शक्यतो गोड पदार्थ म्हणून शिरा किंवा खीर बनवतो। तर हे पण तेवढ्याच साहित्यात आणि झटपट होणारी ही पण रेसिपी आहे, हिला काही जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही कधीतरी नक्कीच ही पण ट्राय करा। तर हे बघा मी एक फोडून दाखवते। पाक आहे ना आतपर्यंत छान असा मुरला गेला आहे आणि छान असे इन्स्टंट रव्याचे गुलाबजाम आपले खाण्यासाठी तयार आहेत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत। धन्यवाद, बाय बाय।